लॉकअपमधील महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणारा सहाय्यक पोलीस निरीक्षक अखेर कायद्याच्याच काचाट्यात सापडलाय। आरोपी राजेश जाधव असं त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून त्याला पकडण्यात अकोला पोलिसांना यश आलंय। कस्टडीत असलेल्या एका आरोपी महिलेकडे राजेश जाधव नावाच्या पोलिसाने शरीर सुखाची मागणी केली होती। 10,000 रुपये देतो, तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव, असं पोलिसाने आरोपी महिलेला म्हटलं होतं। या घटनेनंतर आरोपी पोलीस फरार झाला होता। या प्रकरणात अकोला पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांचा आधार घेत आरोपी पोलिसाच्या मुसक्या आवळल्या। अकोला शहरातील जटारपेठ भागातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। या प्रकरणात आधीच गुन्हा दाखल झालेला असून त्याच्या अटकेनंतर आता राजेश जाधवची कसून चौकशी केली जाणार आहे। अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी याबद्दलची माहिती जारी केली आहे। याशिवाय आरोपीला सोडलं जाणार नसल्याचं सुद्धा पोलीस खात्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। आरोपी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या राजेश जाधवला त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झापल्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यामध्ये 2 पोलीस अधिकारी एकमेकांसोबत वाद घालताना दिसून येत होते। या प्रकरणामुळे अकोला पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आशा मिरगे यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी सुद्धा केली। त्यानंतर राज्य सरकारनेही या प्रकरणाची दखल घेतली होती। त्यामुळे आता आरोपी पोलीस अधिकाऱ्यावरती काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अकोल्याहून धनंजय साबळे सोबत ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।